भारत रशियाकडून दररोज 15 लाख बॅरल तेल खरेदी करत असल्याची माहिती आहे आणि भारताने रशियाकडून 50% तेल खरेदी वाढवल्याची माहिती आहे। रशियाकडून मार्चमध्ये दररोज सुमारे 15 लाख बॅरल तेल खरेदी केले जात आहे। इंधन तुटवड्यावर मात करण्यासाठी भारताने तेल खरेदी तब्बल 50% वाढवल्याचं दिलासादायक वृत्त समोर येत आहे। भारत रशियाकडून दररोज 15 लाख बॅरल तेल खरेदी करत असल्याची माहिती आहे। एका रिपोर्टनुसार मार्च महिन्यामध्ये रशियाच्या तेल आयातीमध्ये मोठी वाढ झाली आहे। मागील महिन्याच्या तुलनेमध्ये ही वाढ जवळपास 50% इतकी आहे। शिप ट्रॅकिंग डेटानुसार रशियाकडून मार्चमध्ये दररोज सुमारे 15 लाख बॅरल तेल खरेदी, फेब्रुवारीमध्ये हे प्रमाण दररोज 10 लाख बॅरल इतकं होतं। तेल खरेदी वाढण्यामागे 2 प्रमुख कारण आहेत। भारताला रशियावरील निर्बंधांच्या दरम्यानही अमेरिकेकडून 30 दिवसांची सूट आहे। भारताला रशियासारख्या पर्यायी स्रोतांची गरज निर्माण झाली आहे। सध्या परिस्थिती काय? भारत सध्या दररोज सुमारे 58 लाख बॅरल कच्च्या तेलाचा वापर करतो। यापैकी सुमारे 88% तेल आयात केले जातं। या आयातीचा मोठा हिस्सा सौदी अरेबिया, इराक आणि यूएई या देशातून येतो। मात्र त्यांची जहाजं होर्मुझची सामुद्रधुनीमधून जातात, जी सध्या बंद आहेत। भारत सध्या जे तेल आयात करतो त्यापैकी दररोज सुमारे 25 ते 27 लाख बॅरल कच्चं तेल होर्मुझची सामुद्रधुनी मार्गातूनच येतं। याच मार्गावरून 55% एलपीजी आणि 30% एलएनजीची आयात होते। मार्च महिन्यामध्ये भारतानं होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून दररोज सुमारे 26 लाख बॅरल कच्चं तेल आयात करणं अपेक्षित होतं। रशियाकडून दररोज 10 ते 12 लाख बॅरल कच्चं तेल येऊ शकतं। याचा अर्थ असा की होर्मुझचा मार्ग बंद झाल्यामुळे दररोज जवळपास 16 लाख बॅरल तेलाची कमतरता जाणवतीये।